बारामती लोकसभेच्या रिंगणात यंदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। पवार विरुद्ध पवार यांच्यातील लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीमधूनच कोणत्या पवारांची ताकद जास्त हे स्पष्ट होणार आहे। मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीकरांनी कुणाला कौल दिलाय जाणून घेऊयात। लागली पैज एनडीटीव्ही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। मतदान झालं, आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। नाक्या नाक्यावर, टपरीवर आणि सगळीकडे एकच चर्चा आहे, तो म्हणजे आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण होणार। अशीच चर्चा जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये देखील रंगताना पाहायला मिळते। माझ्याबरोबर पुणे जिल्ह्यातील काही पत्रकार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय वाटतं, पुणे जिल्ह्यात म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येईल? सुनेत्राताई पवार येतील। सध्या अतितटीची लढत झालेली आहे। सुप्रियाताई सुळे येऊ शकतील। अटीतटीच्या लढाईत सुप्रिया सुळे निवडून येतील। बारामतीचा उमेदवार विजयी होईल। सुनेत्रा पवार निवडून येतील। सुप्रिया सुळे, कौल सुप्रिया सुळेंकडेच दिसतोय। तुम्हाला असं का वाटतं की हाच उमेदवार निवडून येईल? उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झाली तत्पूर्वी जे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आली होती, त्या वातावरण निर्मितीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली होतं आणि ते पुसून काढण्यात ते कमी पडल्याचं जाणवतंय। त्याच्यामुळे सुप्रिया सुळे विजयी होतील असं वाटतंय। भाजपच्या ध्येय धोरणावर इथले सामान्य माणसं नाराज आहेत आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती आहे। अजित पवार जरी अतिशय चांगले प्रशासकीय पकड असलेले नेते असले तरी सुनेत्रा पवारांना त्यांच्या तुलनेत अनुभव नाही कुठला, आणि सुप्रिया सुळे अनुभवी आहेत, त्यामुळे संघटनात्मक कामामध्ये भारतीय जनता पार्टी संघटन आणि अजित पवारांनी स्वतः उभं केलेली संघटना, या संघटनेद्वारे ते निवडून येतील। बारामतीमध्ये दोन उमेदवार आहेत, बारामतीचा उमेदवार निवडून येईल, पण नेमकं परिस्थिती काय? अशी परिस्थिती झाली की अजितदादांनी सांगितले ब्रह्मदेव सुद्धा ह्या निवडणुकीचं विश्लेषण करू शकणार नाही, त्याच्यामुळं नक्कीच बारामतीचा उमेदवार निवडून येईल असं मला वाटतं। शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणामध्ये ते स्वतः तरबेज आहेत आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी जरी फुटली तरी तेवढीच राष्ट्रवादी पुन्हा महाराष्ट्रात उभं करण्याची त्यांनी उभी केली। सर्वसामान्य शेतकरी जो आहे तो शरद पवार यांना मानणारा वर्ग आहे। आत्ताच्या परिस्थितीला जसं कृषी मंत्री देशाचे काय कोणाला माहिती वगैरे नाहीत, त्या तुलनेत शरद पवारांनी केलेलं पहिलं जे काम आहे कृषी मंत्री असताना ते वाखाणण्यासारखं आहे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची नाळ शरद पवारांची जुळलेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अतितटीची लढत पाहायला मिळणार आहे, कारण पवार साहेबांबद्दल असलेली सहानुभूती आणि अजितदादांचा असलेला विकास या दोन्हीमुळं सर्व 6ची 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांमध्येही संभ्रम होता की कोणत्या पवारांना मतदान करायचं। आता बघा ना, बारामती लोकसभेत इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेब अजितदादांकडून, बर्णे मामा अजितदादांकडून, प्रवीण माने अजितदादाकडून, आता विधानसभेला त्यांचं मतदान जर ह्याला अजितदादांना मिळालं तर त्याची आकडेवारी इंदापूरमध्येच 2.25 लाख झाली पाहिजेत त्यांच्या मतदानाचे। त्यामुळे मी सुनेत्राताई म्हणलो, आता पाहूयात निकाल लागल्यावर कोण निवडून येत आहे ते। तर हे पुणे जिल्ह्यातील जाणते पत्रकार होते, गेल्या अनेक वर्षाचा यांच्याकडे दांडगा अनुभव आहे, जबाबदारीने ते काम पार पाडतायत आणि त्यासाठी त्यांची ही परखड मतं आपल्यासाठी महत्त्वाची होती। आणि एनडीटीव्ही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात ती मतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। देवराखुंडे, एनडीटीव्ही मराठी, बारामती।